सर्वप्रथम अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आज खरं तर अजितदादा महाराष्ट्राला पोरकं करून गेल्यासारखं झालेलं आहे। कारण मी देखील अजितदादांकडे नेहमी कामानिमित्त जात असायचो, पण दादांची एक पद्धत माझ्या लक्षात नक्की राहील की दादा सकाळी 6ला रेडी असायचे आणि जे काही ऑफिसर्स असतील, कॉर्पोरेशनच्या ऑफिसर असतील, पोलीस स्टेशनचे काही कामं असतील, त्यांना सकाळी 7 वाजता बरोबर बोलून घ्यायचे। म्हणजे अजितदादांची काम करण्याची ही पद्धत खूप वेगळी आणि आगळी होती। दादांनी आज जाणं हे खरोखर सर्वांसाठी दुःखदायक आहे। माझ्यासाठी तर खूप दुःखदायक घटना आहे, कारण मला दादांनी काही मॅटर्समधनं माझ्यावर काही आरोप झाले होते, त्या आरोपांमधनं दादांनी डायरेक्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न केलं होतं। म्हणजे ते काही गोष्टी मी विसरू शकत नाही। अशा काही आठवणी बऱ्याचशा आहेत। आज दादा नाही आहेत, काय बोलावं हे देखील आम्हाला सुचत नाही आहे। दादांना आज भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांच्या माध्यमातून। आज दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। दादांचं निधन झालं, यात खूप मोठं हे झालेलं आहे। सामाजिक राजकारणात खूप मोठी व्यर्थ झालेलं आहे। आज याच्या पुढे असेच दादांचे काम आम्ही पुढे चालू ठेवू, सर्व काही करू, भावपूर्ण श्रद्धांजली वाहते।